How many students have remaining for giving record? Sorry, giving your introduction. Huh? कोण कोण राहिले? सगळ्यांना आवाज येतो का माझा? Yes, हॅलो. sir. हा. जस्ट मिनिट. पीपीटी दिसते सगळ्यांना? Yes, sir. लास्ट लेक्चरला आपण फॅकल्टी इंट्रोडक्शन आणि स्टुडंट इंट्रोडक्शन बघितलं. नंतर त्यानंतर आपण आपल्या सब्जेक्टचा इलेक्ट्रॉनिक सॉफ्टवेअर लॅबचा सिलेबस पाहिला. नंतर कोर्स ऑब्जेक्टिव्ह, कोर्स आउटकम्स. This is you have seen in last lecture. Okay. Then syllabus. In syllabus, unit number 1 is introduction. Is of 2 hours. In that need of object-oriented programming paradigm, basic concept of object-oriented programming, benefits of OOP, C++ as object-oriented programming language. This is our first chapter. Okay. Unit number 2, C programming. Actually, C++ programming. What is mean by C++ programming? What are the basic concept including in that C++ programming? The chapter this including these points. Okay. C++ programming basics. Data types, structures, enumerations, control structures, arrays and strings. Have you seen in array point in C language? C language मध्ये array चा point बघितला का तुम्ही? array आणि string बघितला का? Yes, sir. Yes, sir. Can anybody tell me difference between arrays and strings? What is mean by array and what is mean by string? What is the main application or what is the main purpose of arrays and string in C language? Can anybody tell me what is the difference between both of them? सांगू शकाल का? स्ट्रिंग आणि array मध्ये काय डिफरन्स असतो? ओके, मी C चा अभ्यास करायला सांगितलं होतं, मग केला का सगळ्यांनी C चा अभ्यास? Please respond me. If you have doesn't respond me, then interaction of your class is very poor. Okay. तुमचं इंटरॅक्शन माझ्यासोबत झालं तर तुम्हाला समजेल, नाहीतर काहीच समजणार नाही. C चा अभ्यास केला का सगळ्यांनी? हॅलो. ओके. ऐकायला येते का माझं सगळ्यांना? हॅलो. Yes, sir. Then class object, class and data abstraction, class scope and accessing class members, separating interface from implementation, controlling access to members.
आता तुम्ही क्लास डेटा ऍब्स्ट्रॅक्शन हे पॉईंट वगैरे बघितले असतील सी मध्ये. सी मध्ये क्लास बघितले असतील तुम्ही. पण डेटा ऍब्स्ट्रॅक्शन आणि क्लास स्कोप हे पॉईंट आपल्याला नवीन C++ मध्ये बघायचे आहेत. नंतर फंक्शन युनिट नंबर 3 फंक्शन इज ऑफ 3 hours. फंक्शन प्रोटोटाइप accessing function and call utility functions, constructor and destructors, objects and memory requirements, static class members, data abstraction and information hiding. आता मी सुरुवातीला सांगितलं होतं C लँग्वेज मध्ये तुम्हाला डेटा हेडिंग किंवा डेटा एनहान्समेंट किंवा हे मॉर्फोबिडिझम करता येत नाही सी मध्ये. जर तुम्हाला एखादा सीचा प्रोग्रामिंग एखादा कोड तुम्हाला एक्सटेंड करायचा असेल तर तुम्ही काय करता C++ लँग्वेज यूज करता. हे पहिल्या लेक्चरला तुम्हाला मी सांगितलेलं आहे. व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन सी अँड C++. ओके. देन नेक्स्ट पॉइंट इनलाईन फंक्शन ऑपरेटर ओव्हरलोडिंग. हिअर ऑपरेटर ओव्हरलोडिंग आणि क्रॉस ओव्हरलोडिंग आपल्याला शिकायचं आहे. ओव्हरलोडिंग म्हणजे एखादा तुम्हाला समजा लिमिट मध्ये प्रोग्रामिंग दिलंय, एक प्रोग्राम दिलाय तुम्हाला, लिमिट त्याचं जर एक्सटेंड झालं तर तुम्ही त्याला ऍडिशनल ऑपरेटर युज करून ते काय करता प्रोग्रामचं ओव्हरलोडिंग करता. तो पॉईंट पण आपल्याला ऑपरेटर ओव्हरलोडिंग मध्ये बघायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट इनहेरिटन्स अँड पॉलिमॉर्फिझम. युनिट नंबर 4 इनहेरिटन्स अँड polymorphism is of 3 hours. Inheritance, basic class and derived class. What is the main difference between basic class and derived class? Then protected members, relationship between base class and derived class, constructor and destructor in derived class, overriding member functions, class hierarchies, inheritance, public and private inheritance. आता inheritance हे types आहेत. पब्लिक अँड प्रायव्हेट इनहेरिटन्स. तुम्ही पब्लिक मध्ये कोणती मेथड यूज करणार आणि प्रायव्हेट इनहेरिटन्स मध्ये कोणती मेथड यूज करणार हे आणि ह्याच्यावरचे प्रोग्रामिंग तुम्हाला या चॅप्टर मध्ये बघायचे. नंतर लेवल्स ऑफ इनहेरिटन्स. मल्टिपल इनहेरिटन्स, अँबिग्युइटी, मल्टिपल इनहेरिटन्स, ॲग्रेशन. व्हॉट इज मीन बाय ॲग्रेशन? एखादं ॲग्रेशन तुम्हाला काढायचं असेल एखाद्या ह्याचं क्लासचं तर तुम्ही कसं काढणार ते आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायचं आहे. क्लासेस विदिन क्लासेस, पॉलिमर. हे हा सगळा पॉईंट झाला इनहेरिटन्स मध्ये. इनहेरिटन्स मध्ये एवढे आपल्याला सगळे पॉईंट बघायचे आहेत. त्याचे टाईप, त्याच्यामध्ये कोणकोणते क्लासेस यूज केले जातात आणि त्या प्रत्येक क्लासवरती तुम्हाला Am I audible? Sorry for disturbance. हॅलो, आवाज येतोय का? Yes. हा. आता काय सांगितलं मी आपल्याला इनहेरिटन्सचे टाईप बघायचे आहेत. त्याचे वेगवेगळे क्लासेस बघायचे आहेत आणि त्या क्लासेसवरती प्रोग्रामिंग बघायचं. नंतर पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम हा इनहेरिटन्स मधलाच एक सब पॉइंट आहे. त्याच्यामध्ये कन्सेप्ट, रिलेशनशिप अमॉंग ऑब्जेक्ट्स इन इनहेरिटन्स, हिरार्ची, ऍब्स्ट्रॅक्ट क्लासेस आणि पॉलिमॉर्फिझम. देन लास्ट पॉइंट, हे सगळं आपल्याला C++ चे चॅप्टर झाले. आता लास्ट युनिट आपल्याला बघायचं इंट्रोडक्शन टू पायथॉन. पायथॉन लँग्वेज. आता सध्याला तुम्ही पायथॉन उपयोगात आहे आपल्याला. तुम्हाला जर तुमच्या इलेक्ट्रॉनिक्स फील्ड मध्ये वेगवेगळे प्रोग्रामिंग करायचं असेल, तुम्ही आर्डिनोवरती प्रोग्रामिंग करता किंवा रास्पबेरी पाय यूज करता. आता पहिलं आर्डिनोचा प्रोग्राम यूज करून तुम्ही रास्पबेरी पायवरती प्रोग्रामिंग करायचं. आता पायथॉनचा यूज करून तुम्ही त्या रास्पबेरी पायवरती काम करू शकता. त्यासाठी तुम्हाला युनिट नंबर 5 यामध्ये इन्क्लूड केले ह्या सिलेबस मध्ये, इंट्रोडक्शन टू पायथॉन, ऑब्जेक्ट अँड डेटा स्ट्रक्चर. जेवढे तुम्ही तुमच्या C आणि C++ मध्ये ऑब्जेक्ट, डेटा स्ट्रक्चर, ऑपरेटर, लूप्स, हे जेवढं काय तुम्ही C मध्ये बघणार आहे, C++ मध्ये पण बघणार आहे आणि तुमच्या पायथॉन मध्ये पण बघणार आहे. त्याच्यामध्ये कंट्रोल स्टेटमेंट, फर्स्ट ऑब्जेक्ट अँड डेटा स्ट्रक्चर, कंपॅरिझन ऑफ ऑपरेटर, स्टेटमेंट्स. प्रत्येक स्टेटमेंट काय असणार आहे, सिंटॅक्स मी सांगितलं तुम्हाला. परवा मी तुम्हाला सिंटॅक्सचा क्वेश्चन विचारलेला, बरोबर आहे. तर प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक पॉइंटला तुम्हाला वेगवेगळे सिंटॅक्स असणार आहेत.
ते पण तुमच्या पायथॉन मध्ये पण असणार आहे, C++ मध्ये पण असणार आहे आणि तुम्ही सी मध्ये पण सिंटॅक्स मध्ये. ओके, देन लूप्स फॉर इफ लूप्स वेगवेगळे लूप्स तुम्ही त्याच्यामध्ये बघणार आहे. मेथड्स अँड फंक्शन्स, कंट्रोल स्टेटमेंट, मॉड्यूल्स अँड पॅकेजेस. आता ह्याच्यामध्ये स्पेसिफिक मॉड्यूल्स अँड पॅकेजेस पण यूज केलेले असतात. मला पायथॉनच्या प्रोग्रामिंग करण्यासाठी एक सायंटिफिक मॉडेल यूज करता किंवा नॅचरल मॉडेल तुम्ही यूज करता किंवा वेगवेगळे पॅकेजेस यूज करता. नंतर मल्टी थ्रेडिंग, बिल्ट इन फंक्शन विथ एक्झाम्पल. आता तुम्हाला जेवढं जेवढं तुम्ही आता एक्झाम्पल बघितले, ऑब्जेक्ट, डेटा स्ट्रक्चर, ऑपरेटर, लूप, ह्याच्यावरचे जेवढे प्रोग्रामिंग आहेत ते प्रोग्रामिंग तुम्ही मॉड्यूल आणि पॅकेजचा यूज करून काय करता, तुमच्या पायथॉन लँग्वेज मध्ये इम्प्लिमेंट करू शकता. नंतर त्याच्यामध्ये पायथॉन ऑपरेटर्स, जनरेटर्स, पायथॉन डेटाबेस ऑपरेशन्स, डेटा अनालिसिस, न्यूमरिकल पायथॉन, डेटा अनालिसिस, पांडाज. पांडाचा महत्वाचा पॉईंट आहे. आपण लास्टला बघणार जातो पांडाज विथ स्मॉल प्रोजेक्ट इन पायथॉन. तुम्हाला प्रोजेक्ट बघायचे असतील तर तुम्ही त्या पांडाज सॉफ्टवेअर मध्ये किंवा त्या पांडा सॉफ्टवेअरचा यूज करून किंवा त्या मेथडचा यूज, डेटा अनालिसिसचा यूज करून तुम्ही प्रोग्रामिंग करू शकता पायथॉन. समजला? सिलेबस ओव्हरव्ह्यू समजलं का सांगण्याला? Yes, sir. हा, आता ह्याच्यामध्ये पीपीटी दिसते ना सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. हा, आता फर्स्ट पॉइंट आपण आज बघूयात, ओव्हरव्ह्यू ऑफ सी लँग्वेज. ओव्हरव्ह्यू ऑफ सी लँग्वेज. आता परवा तुम्ही सांगितलं मला डेनिस रिचने तुम्ही काय केलं, सीचं इन्व्हेन्शन केलं 1970ला. लॅबोरेटरीचं नाव सांगितलं तुम्ही. नंतर सीचा ऍक्च्युअल उपयोग काय असतो, C++चा ऍक्च्युअल उपयोग काय असतो. आता आपण एक एक पॉईंट बघूयात. सी लँग्वेज इज नोन एज स्ट्रक्चर ओरिएंटेड लँग्वेज और प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज. सीला तुम्ही काय म्हणू शकता, स्ट्रक्चर ओरिएंटेड लँग्वेज और प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज. बट C++ इज कॉल्ड एज ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज. आता व्हॉट इज मीन बाय स्ट्रक्चर अँड व्हॉट इज मीन बाय ऑब्जेक्ट? माहिती आहे सगळ्यांना ऑब्जेक्ट काय असतो आणि स्ट्रक्चर काय असतं? सांगा तुमच्या भाषेत, तुमच्या लँग्वेज मध्ये सांगा. मराठीमध्ये सांगा. सांगा, सांगू शकाल? स्ट्रक्चर अँड ऑब्जेक्ट. हॅलो, फक्त वन वे कम्युनिकेशन होतंय आपल्यामध्ये. टू वे कम्युनिकेशन व्हायला पाहिजे. बी डिव्हिजन. हॅलो, हु इज CR? Yes, sir. Hello. तुम्हाला समजतं का रे मी शिकवलेलं? हा, समजते. मग तुम्ही आन्सर का देत नाही? सर माहित नाहीये ते सब्जेक्ट आणि स्ट्रक्चर ओरिएंटेड आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड मधलं माहित नाही. नाही नाही, मी फक्त मी तुम्हाला काय डिफरन्स ते परत बघणारच आपण. ओरिएंटेड, स्ट्रक्चर ओरिएंटेड आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेडचं हेच करणार आहे मी. फक्त तुम्हाला दोन वर्डचा मिनिंग विचारलाय, ऑब्जेक्ट आणि स्ट्रक्चर. ह्यातला डिफरन्स तुम्हाला झालाय अगोदर. स्ट्रक्चर काढता म्हणजे काय करता, त्या प्रोग्रामिंगचा तुम्ही सुरुवातीला फ्लोचार्ट काढता, बरोबर आहे? त्या फ्लोचार्ट नुसार, त्या स्टेप्स नुसार तुम्ही ते प्रोग्राम करता बाय युजिंग स्ट्रक्चर मेथड, बरोबर आहे? आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय, एक ऑब्जेक्ट डिफाइन करता. त्या ऑब्जेक्ट तुम्ही इंटिजर यूज केलेत. व्हॉट इज मीन बाय इंटिजर? हाऊ मेनी इंटिजर इज इन सी लँग्वेज? आता इंटिजर A आणि B असं तुम्ही एक्झाम्पल घेता. मग ते A आणि B काय आहेत, तुमचे ऑब्जेक्ट आहेत, बरोबर आहे? समजतं का सगळ्यांना? A आणि B काय तुमचे ऑब्जेक्ट आहेत. त्या ऑब्जेक्ट वरती तुम्हाला सी लँग्वेज तुमची डिपेंड असते. मात्र जर C++ लँग्वेज बघायची असेल तर तुम्हाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग बघायला लागेल. ते आता आपण हळूहळू बघणार आहोत काय आहेत. नेक्स्ट, employs top down programming approach where program is viewed as sequence of tasks to be performed. Okay, task sequence, task आता मी तुम्हाला सांगितलं एखादा सीचा लँग्वेज, when you perform the C code or you develop when you develop the C code, before that you have designed the one flow chart of same program. Then we will go to the actual implementation of that program. Okay, here we can also C++ language, we can design flowchart and then go through implementation, actual implementation. All program code of C can be executed in C++, but conserves many not be possible. आता तुम्हाला माहित आहे सी मध्ये
सी मध्ये एखादा प्रोग्राम केला तुम्ही डॉट सी म्हणून सेव्ह करता, हे तर माहित आहे सगळ्यांना. ऍड डॉट सी तुम्ही ऍडिशनचा प्रोग्राम केला, तुम्ही एक्सटेन्शन काय देता त्याला, काय देता, CR डॉट सी म्हणून तुम्ही तो प्रोग्राम तुम्ही तुमच्या आता टर्बो सी मध्ये सीचा प्रोग्राम रन केला, तो तुम्ही काय करता सी डॉट सी म्हणून सेव्ह करता, आणि परत नंतर तुमचा तो प्रोग्राम एक्झिक्यूट करता, बिल्ड करता, बरोबर आहे. तसंच सी प्लस प्लस मध्ये तुम्ही काय करणार आहे, सीपीपी डॉट सीपीपी म्हणून तो प्रोग्राम काय करणार आहे, सेव्ह करणार आहे. ह्या एक्सटेन्शन सेव्ह करणार आहे. ऑल प्रोग्राम कोड ऑफ सी कॅन बी एक्झिक्युटेड इन सी प्लस प्लस. ओके. जसं तुम्ही प्रोग्रामिंग लँग्वेज शिकला, सी प्रोग्रामिंग लँग्वेज, त्याच्यामध्ये वेगवेगळे इन्स्ट्रक्शन बघितलेले असते, बरोबर आहे. सी मधले इन्स्ट्रक्शन ते सेम सी मधले इन्स्ट्रक्शन आपण सीपीपी मध्ये युज करणार आहोत. देन फंक्शन ओव्हरलोडिंग अँड ऑपरेटर ओव्हरलोडिंग आर नॉट पॉसिबल. सी मध्ये हे नसते फंक्शन ओव्हरलोडिंग आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंग. आपलं मात्र सी प्लस प्लस मध्ये आपल्याला फंक्शन ओव्हरलोडिंग आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंग ह्यावरती काम करायचं आहे. लोकल व्हेरिएबल्स कॅनॉट बी डिक्लेअर्ड ओनली ऍट द बिगिनिंग ऑफ द ब्लॉक. एखादा व्हेरिएबल तुम्हाला डिक्लेअर करायचा असेल ना, तुम्ही सीचा प्रोग्रामिंग बघताना व्हेरिएबल बघितलं तर व्हेरिएबल व्हॉट इज मीन बाय व्हेरिएबल हे तर सांगता आलं पाहिजे तुम्हाला, व्हेरिएबल काय असतो. Symbol character known as variable. सिम्बॉल कॅरेक्टर, सम स्पेसिफिक सिम्बॉल. Symbol. ओके. सम स्पेसिफिक सिम्बॉल्स कॅरेक्टर. आता तुम्हाला ते नियम बघितले असतील, तुम्ही व्हेरिएबलचे नियम बघितले असतील, अल्फाबेट्स कॅन बी स्टार्ट विथ, हे सगळं तुम्ही सी चे व्हेरिएबल बघितलेत. फक्त लोकल व्हेरिएबल कॅन बी डिक्लेअर्ड ओनली ऍट द बिगिनिंग ऑफ द ब्लॉक. सी मध्ये तुमचं व्हेरिएबल तुम्ही फक्त मेन फंक्शनलाच डिफाईन करू शकता. स्टार्टिंग ज्यावेळेस तुम्ही प्रोग्राम स्टार्ट करता त्यावेळेस तुम्ही तुमचे व्हेरिएबल डिफाईन करता सी मध्ये, लोकल व्हेरिएबल. मध्ये आधी कुठे व्हेरिएबल तुम्ही डिफाईन केले बघितलेत का, बघितलेत का कधी तुम्ही मध्ये मध्ये तुम्हाला एखादा प्रोग्राम दिलाय, व्हेरिएबलचा प्रोग्राम दिला तर तुम्ही ते व्हेरिएबल काय करता, सीच्या ज्यावेळेस तुम्ही प्रोग्रामिंग स्टार्ट करता त्या स्टार्टिंगलाच ते व्हेरिएबल डिक्लेअर करता, किंवा ते व्हेरिएबल डिक्लेरेशन व्हेरिएबल तुम्ही टाकता आणि त्याचं तुम्ही ते क्लोज करून टाकता, बरोबर आहे. मात्र तसं जर तुम्हाला इन बिटवीन जर व्हेरिएबल डिक्लेरेशन करायचं असेल तर त्याच्यामध्ये सी मध्ये ते पॉसिबल नाही. त्यासाठी तुम्हाला सी प्लस प्लस लँग्वेज युज करावं लागेल, म्हणजे प्रोग्रामचं एक्सटेन्शन. एक्सटेन्शन तुम्ही काय करू शकता, सी प्लस प्लस मध्ये प्रोग्रामिंग एक्सटेन्शन करू शकता. ओके. देन प्रोग्राम कंट्रोल्स आर थ्रू जम्प्स अँड कॉल्स टू सब रुटीन्स. सी मध्ये सब रुटीन्स कशा थ्रू केले जाते, जम्प यूज करता तुम्ही, सम कॉलिंग फंक्शन यूज करता सी मध्ये. आणि सी प्लस प्लस मध्ये पण सेम सम कॉलिंग फंक्शन, सम जम्प लूप वी कॅन यूज इन ऑल्सो सी प्लस प्लस लँग्वेज. ओके. देन मॉलिमॉर्फिझम, इनकॅप्सुलेशन अँड इनहेरिटन्स आर नॉट पॉसिबल. आता इनकॅप्सुलेशन इनहेरिटन्स म्हणजे डेटा ऍडिंग प्रोसेस आहे. ह्या प्रोसेसेस तुम्ही सी मध्ये युज करत नाही. मॉलिमॉर्फिझम आणि इनकॅप्सुलेशन इनहेरिटन्स आर युज इन सी प्लस प्लस लँग्वेज. ऍक्च्युअली आपण ज्यावेळेस सिलेबस सुरू करू त्यावेळेस तुम्हाला इनहेरिटन्स म्हणजे काय, त्याचे टाईप कोणकोणते असते, त्याच्यामध्ये कोणकोणते क्लासेस युज केले जाते ते तुम्ही बघणार आहेत. फॉर सॉल्विंग द प्रॉब्लेम इज डिवायडेड इंटू नंबर ऑफ मॉड्यूल्स. आता मॉड्यूल मी तुम्हाला सांगितलं, मॉड्यूल आणि पॅकेजेस, वेगवेगळे मॉड्यूल आणि पॅकेजेस सी प्लस प्लस लँग्वेज मध्ये युज केले जातात किंवा पायथॉन मध्ये पण युज केले जातात. देन डेटा अब्स्ट्रॅक्शन प्रॉपर्टी इज नॉट सपोर्टेड बाय प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज. आता सी इज प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज. सुरुवातीला सांगितलं मी तुम्हाला, त्या प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज मध्ये डेटा अब्स्ट्रॅक्शन प्रॉपर्टी इज नॉट सुटेबल. तुम्ही एखादा डेटा तुम्हाला अब्स्ट्रॅक्ट करायचा असेल किंवा तो डेटा तुम्हाला कमी करायचा असेल, डायरेक्टली तुम्ही तो डेटा ऍड करू शकत नाही सी लँग्वेज मध्ये. मात्र सी प्लस प्लस लँग्वेज मध्ये डेटा ऍडिंग प्रोसेस किंवा डेटा अब्स्ट्रॅक्शन प्रोसेस कॅन बी डन बाय युझिंग इनहेरिटन्स और पॉलिमॉर्फिझम. Then data in procedure oriented language is open, can be accessed by any function. आता सी मध्ये आपण प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज यूज केली. मग तुम्ही जर एखादा डेटा तुम्ही आता सी एखादा कोड जनरेटर असतो सॉफ्टवेअर. आता तुमच्या जर तुम्हाला बघायचं असेल प्रोग्रामिंग मध्ये तर एक प्रोग्रामिंग डेव्हलपर असतो
आणि एक सॉफ्टवेअर डेव्हलपर असतो किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपर असतो आणि एक अनालिस्ट असतो, अनालायझर असतो, सॉफ्टवेअर अनालायझर आणि एक टेस्टर असतो. तुमचा प्रोग्रामर काय करतो, प्रोग्राम डेव्हलप करतो किंवा तो कोड डेव्हलप करतो, अनालाइज करतो आणि बिल्ड करून तो प्रोग्राम रन करतो आणि लास्टला तुमचा टेस्टिंग असतो, टेस्टिंग पर्पज टेस्टर असतो. तो टेस्टर काय करतो, तो तुमचा प्रोग्राम फक्त टेस्ट करतो. मग हे सगळं सी मध्ये तुमचा डेटा जो असतो तो ओपन ऍक्सेस असतो. दॅट कॅन बी इझिली ऍक्सेस बाय एनीबडी हू वॉन्ट. बरोबर आहे. ज्याला जो ऍक्सेस पाहिजे असेल तो ऍक्सेस तो अनालायझर घेऊ शकतो, टेस्टर घेऊ शकतो किंवा सुरुवातीचा प्रोग्रामर घेऊ शकतो. मात्र सी प्लस प्लस मध्ये दॅट इज द ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम, ओरिएंटेड लँग्वेज आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला डेटा ऍक्सेस करण्यासाठी रिक्वेस्ट करायला लागेल. नंतर ती डेटा ऍक्सेस रिक्वेस्ट तुम्हाला आल्यानंतर तुम्हाला त्यावरती काम करता येत. दॅट इज द मेन डिफरन्स बिटवीन सी प्लस प्लस लँग्वेज आणि सी लँग्वेज. समजलं ओव्हरव्ह्यू? हॅव यू गॉट इट? Yes, sir. Yes, sir. Then overview of C++ language. This is the overview of C language. Next point is overview of C++ language. आतापर्यंत बघितले ते सगळे आपण सी लँग्वेजचे पॉइंट्स बघितले. सी लँग्वेज मध्ये आपण काय काय करू शकतो आणि काय काय करू शकत नाही. बरोबर आहे. आता सी प्लस प्लस लँग्वेज मध्ये आपण बघायचा ओव्हरव्ह्यू. सी प्लस प्लस कॅन बी कन्सिडर ॲज अ इन्क्रिमेंटल व्हर्जन ऑफ सी लँग्वेज. आताच मी सांगितलं, एखादा प्रोग्राम तुम्हाला एक्सटेंड करायचा असेल, इन्क्रिमेंट करायचा असेल तुमच्या प्रोग्रामिंग मध्ये, तर तुम्ही सी प्लस प्लस लँग्वेजचा यूज करू शकता. C++ can be considered as an incremental version of C language, which consists all programming language construct with newly added features of object-oriented programming language. Okay, त्याच्यामध्ये ऍडिशनल फीचर्स तुम्ही यामध्ये यूज करताय. ऍडिशनल फीचर्स आताच बघितले, इनहेरिटन्स यूज करताय, पॉलिमॉर्फिझम यूज करताय, किंवा व्हेरियस मॉड्यूल्स अँड पॅकेजेस कॅन बी युज्ड फॉर प्रोग्रामिंग. दॅट इज द ऍडिशनल फीचर्स इन object-oriented programming language. Okay, C++ is structure, procedure oriented and object-oriented programming language. आता C language is only procedure language. Okay, but C++ is structured as well as object-oriented programming language. What is the main difference between procedure and object-oriented programming language? We seen in next slide. Okay, next slide मध्ये आपण बघणार आहात की बाबा प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज मधला डिफरन्स आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज मधला मेन डिफरन्स काय असतो. द फाईल एक्सटेन्शन ऑफ C++ प्रोग्राम इज CPP. आता सांगितलं मी, फाईल एक्सटेन्शन तुम्ही C++ चा .cpp म्हणून यूज करू शकता. जसं तुम्ही सी मध्ये .c म्हणून प्रोग्राम एक्झिक्यूट केला. आता तुम्ही त्याच्यासाठी टर्बो सी जर यूज केलं प्रोग्रामिंग साठी, तर सेम आहे C++ मध्ये पण तुम्ही यूज करू शकता. C++ चे पण लँग्वेज तुम्ही प्रोग्रामिंग त्याच्यामध्ये करू शकता आणि सी लँग्वेजचे पण प्रोग्रामिंग त्याच्यामध्ये करू शकता. नॉर्मली C++ चे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामची लँग्वेज तुम्ही लिनक्स मध्ये, आता सध्याला तर लिनक्स चालू आहे. लिनक्सचा काय होतो, विंडोज साठी प्रॉब्लेम येतो. जर तुम्ही विंडोज 7 यूज करत असाल, विंडोज 10 यूज करत असाल, विंडोज 10 साठी लिनक्स सुटेबल आहे. 8 किंवा XP जर यूज करत असाल तर तुम्हाला ते व्हर्जन चालणार नाही. तुम्ही टर्बोसी जर यूज केलं तर सुटेबल आहे तुम्ही प्रोग्रामिंग साठी, C++ किंवा CPP साठी. किंवा तुम्ही मोबाईलचे आता सी साठी कोणतं यूज करताय, सी साठी कोणता यूज करताय? टर्बो सी ड्रॉइड. आणि मोबाईल मध्ये कोणता यूज करताय? मोबाईल मध्ये पण टर्बो सेम सर, टर्बो सी ड्रॉइडच. ओके, त्याच्यामध्येच ऑनलाईन सी प्रोग्रामिंग. ओके, ते त्याला आपल्या CPP चे पण त्याच्यामध्ये तुम्हाला भेटतील सेटअप. तुम्ही डायरेक्टली प्रोग्रामिंग कोड त्यामध्ये टाकू शकता. जसं तुम्ही सी चे प्रोग्रामिंग करताय आता, सेम सी आणि C++ मध्ये जास्त काही हे नाही, फरक नाही. थोडा फरक काय आहे की तुम्ही जास्त एक्सटेन्शन प्रोग्रामिंग बघताय, थोडे फीचर्स ऍडिशनल. सर दुसरी ऍप्लिकेशन वापरली तर चालते का कोणती? मी CPP साठी तुम्ही टर्बो सी, आता सध्याला मी आता उद्या सांगतो तुम्हाला CPP साठी कोणतं मोबाईल वर यूज करायचं ते. मी तुम्हाला लिंक पाठवतो. ऍक्च्युअली आपण प्रोग्रामिंगला स्टार्टिंग करू ना, त्यावेळेस मी सांगतो. आता फक्त तुम्हाला तरी तुम्ही सर्च करा, तुम्हाला भेटते प्ले स्टोअरला ऍप्लिकेशन. ओके सर. आता मी सांगितलं एक्सटेन्शन ऑफ C++ प्रोग्राम इज .cpp. देन
फंक्शन ओव्हरलोडिंग आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंग आर पॉसिबल. सी मध्ये फंक्शन ओव्हरलोडिंग करता येत नव्हतं किंवा ऑपरेटर ओव्हरलोडिंग करता येत नव्हतं. आता ऑपरेटर ओव्हरलोडिंग काय आहे नेमकं? तर तुम्ही लूप यूज करून प्रोग्रामिंग केलं. व्हाईल लूप, फॉर लूप केलं का सगळ्यांनी प्रोग्रामिंग? व्हेरियस लूपिंग बघितलेत का? ज्यावेळेस तुम्ही एखादा लूप डिफाईन करता त्याचं डिक्लेरेशन करणं पण गरजेचं असतं. डिक्लेरेशन नाही झालं तर तो प्रोग्राम तुमचा रन होऊ शकत नाही. बरोबर आहे. मग तुम्हाला जर एखाद्या प्रोग्राम मध्ये एक्सटेन्शन करायचं असेल किंवा आता व्हेरिएबल डिक्लेरेशन तुम्ही काय करता सी मध्ये ऍट द बिगिनिंगलाच करता. बरोबर आहे. तसं C++ मध्ये तुम्हाला ऍडिशनल तुम्हाला एखादा डेटा त्याच्यामध्ये ऍड करायचा असेल किंवा ऍड करायचा असेल तर तुम्ही काय करणार आहे? डेटा ऑपरेटर ओव्हरलोडिंग और फंक्शन ओव्हरलोडिंग यूज करणार आहे. बरोबर आहे. अगोदर सांगितलं तर फाईल एक्सटेन्शन ऑफ C++ .cpp. Then variables can be declared in the inline, right? That is when required. Okay. मी सांगितलं सी मध्ये व्हेरिएबल बिगिनिंगला डिक्लेअर केले जाते. मात्र C++ मध्ये तुम्हाला ज्यावेळेस रिक्वायरमेंट आहे आता समजा इनलाईन साठी आता तुम्हाला वेगवेगळे स्लॅश तुम्ही फंक्शन बघितले असतील. आयडेंटिफायर बघितलेत का? आयडेंटिफायर. हॅलो. नो सर. आयडेंटिफायर सी मध्ये आयडेंटिफायर बघितलं नाहीत तुम्ही? एखादा डेटा तुम्हाला आयडेंटिफाय करायचं समजा स्लॅश एन वगैरे काय आहेत ते स्लॅश एन स्पेस बार हे बघितलं का तुम्ही फंक्शन? येस सर बघितलं. येस हा सर. हा हा ते मग काय आहेत ते आयडेंटिफायर्स आहेत ना का त्याला तुम्ही दुसरं काय म्हणताय अगोदर? बघा तुम्हाला सर समजा एखादं ऍडिशनल डेटा जर तुम्हाला सी मध्ये ऍड करायचं C++ मध्ये ऍड करायचं असेल तुम्ही नवीन लाईन जर तुम्हाला बघायची घ्यायची असेल तर तुम्ही स्लॅश एन यूज करून ती लाईन तुम्ही घेऊ शकता किंवा अजून कोणतं फंक्शन असेल अजून कोणतं काय तर एखादा प्रोग्रामिंग एक्सटेंड करायचं असेल तर तुम्ही काय करता आयडेंटिफायरचा यूज करता. म्हणजे C++ मध्ये आपण काय करू शकतो ज्यावेळेस तुम्हाला व्हेरिएबल डिक्लेरेशनची गरज आहे त्यावेळेस तुम्ही ते व्हेरिएबल डिक्लेअर करू शकता इन बिटवीन एनी लाईन ऑफ प्रोग्राम. ओके. बट इन सी लँग्वेज the variable can be declared on the beginning at the beginning. हा तुम्हाला डिफरन्स माहिती असला पाहिजे. ओके. देन इन C++ more emphasis is give on data rather than procedures. आता प्रोसिजर emphasis ही मेथड आहे मोर emphasis आहे इज गिव्ह ऑन डेटा रॅदर दॅन प्रोसिजर. तुम्हाला आता मी सांगितलं प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड दोन्ही लँग्वेज आहे ज्यामध्ये युज केला जातो. प्रोसिजर बी फॉलो केली जाते नंतर तुमच्या ऑब्जेक्टवर काम केलं जातं आणि एक ओरिएंटेड कोड डिफाईन केला जातो. दॅट इज दी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. पॉलिमॉर्फिझम इनकॅप्सुलेशन अँड इनहेरिटन्स आर पॉसिबल. मी सांगितलं डेटा हेडिंग प्रोसिजर आहेत ह्याच्यामध्ये वेगवेगळे मॉड्यूल्स आणि पॅकेजेस युज केले जातात. आता कोणकोणते पॅकेजेस युज केले जातात ज्यावेळेस आपण चॅप्टर सुरू करू त्यावेळेस तुम्हाला समजेल पॉलिमॉर्फिझम मध्ये कोणकोणते पॅकेजेस आणि त्याचे कोणकोणते सिंटॅक्स युज केले जातात. फक्त डेटा एक्सचेंज करायचा असेल तुम्हाला किंवा हॅड करायचा असेल तर फक्त जास्त एक्स्ट्रा फीचर तुम्ही सी मध्ये हे फीचर्स आहेत. तुम्ही हे बघताय ते काय थोडक्यात सी चे फीचर्स आहेत. दीज आर दी फीचर्स ऑफ C++ लँग्वेज or C language. Okay. Then data access is limited. It can be accessed by providing various visibility modes of both for data. आता डेटा ऍक्सेस करता येतं. आता मी मगा सांगितलं ज्यावेळेस तुम्ही सीचा सी डेव्हलपरने प्रोग्राम डेव्हलप केला प्रोग्राम अनालाइज केला आणि टेस्टरने प्रोग्राम टेस्ट केला त्यानंतर सी मध्ये असा डेटा ऍक्सेस करण्याची कॅपॅबिलिटी नसते. पण C++ मध्ये लिमिटेड कॅपॅबिलिटी प्रोव्हाइड केली जाते डेटा ऍक्सेस करण्यासाठी. अँड मेंबर फंक्शन दे आर प्रोव्हाइडिंग डेटा सिक्युरिटी बाय डेटा हेडिंग. आणि मेंबर फंक्शन आहेत जे मेंबर लोक आहेत जे तुम्ही आता मी 3 मेंबर सांगितले 3 मेंबर फंक्शन सांगितले तुम्हाला डेव्हलपर आहे प्रोग्रामर आहे अनालायझर आहे टेस्टर आहे. ह्या लोकांना तुम्ही तशी डेटा सिक्युरिटी प्रोव्हाइड केली जाते C++ किंवा CPP मध्ये किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये. ते काय करू शकतात डेटा ऍक्सेस करू शकतात. एखादा डेटा हेडिंग करू शकतात किंवा हाईड करू शकतात बाय युझिंग पॉलिमॉर्फिझम किंवा डेटा ऍब्स्ट्रॅक्शन किंवा डेटा हेडिंग किंवा इनकॅप्सुलेशन. हे सगळे फीचर्स एकमेकांशी रिलेटेड आहेत. ज्यावेळेस तुम्हाला इनकॅप्सुलेशन समजेल त्यानंतर तुम्हाला पॉलिमॉर्फिझम समजेल. जर इनकॅप्सुलेशन किंवा इनहेरिटन्स नाही समजला तर ह्या
सिस्टीम सॉरी ह्या मेथड तुम्हाला काय होणार नाही, समजणार नाही. देन इट सपोर्ट्स ऑल फीचर्स ऑफ सी लँग्वेज. जेवढे जेवढे तुम्ही सी मध्ये फीचर्स बघितले ते C++ मध्ये पण सपोर्ट करते. देन इट कॅन बी कॉल्ड ॲज इन्क्रिमेंटल व्हर्जन ऑफ सी लँग्वेज. म्हणून तुम्ही काय म्हणता त्याला, इन्क्रिमेंटल व्हर्जन म्हणता सीचं, C++ला. Have you got it? All points regarding overview of C and overview of C++ language. समजले सगळ्यांना? येस सर. येस सर. तुम्हाला पीपीटी मी प्रोव्हाइड करतोच, तरी तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेत जावा ज्यावेळेस मी सांगतोय. तुम्हाला वाचायला सोपं पडेल ते. समजतं का सगळ्यांना? स्नॅपशॉट घ्यायचे पीपीटीचे आणि तुम्हाला परत ते मी एखाद्या वेळेस पुढे गेलो तुम्हाला क्वेश्चन विचारला त्याचा आन्सर नाही सांगता आला तर तुम्ही ह्या पीपीटीचा काय करू शकता किंवा रेफरन्स घेऊन ते तुम्ही काय करू शकता, तुम्ही तुमच्या लक्षात ठेवू शकता. ओके. The next point is difference between C and C++ language. What are the difference between? आता आपण बघितलंच. आता इथे याच्यामध्ये सांगितलं त्यांनी C was developed by Dennis Ritchie between in the year 1969 and 1973 at AT&T Bell Labs. हे तुम्हाला माहितीच आहे. आता C++ कधी डेव्हलप झालं? C++ was developed by Sturstrup in 1979. बजारने स्ट्रोपस्टब्स. जरा उच्चारकाला अवघड आहे त्याचा, पण स्ट्रप्स याने काय केलं 1979 ला C++ इन्व्हेन्शन केलं. सी डज नॉट सपोर्ट पॉलिमॉर्फिझम. आता जे पॉईंट आपण ओव्हरव्ह्यू मध्ये बघितले तेच पॉईंट ह्याच्यामध्ये आहेत डिफरन्स मध्ये. सी डज नॉट सपोर्ट पॉलिमॉर्फिझम, इनकॅप्सुलेशन अँड इनहेरिटन्स, विच मीन्स दॅट सी डज नॉट सपोर्ट ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज सी मध्ये युज करत नाही. तुम्ही काय करू शकता, प्रोसिजर ओरिएंटेड बघता. सी मध्ये काय आहे, सी इज दी प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज किंवा स्ट्रक्चर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. देन C++ सपोर्ट्स पॉलिमॉर्फिझम, encapsulation and inheritance because it is an object oriented programming language. Okay. सेमच. आता पॉलिमॉर्फिझम हे तुम्हाला सांगितलं, एखादा डेटा एक्सटेंड करायचा असेल, डेटा हाईड करायचा असेल तर तुम्ही वेगवेगळे मॉड्यूल्स आणि फीचर्स मॉड्यूल्स अँड पॅकेजेस यूज करता. By means that modules and packages, by using that modules and packages you can hide the data in programming, or you can extend the data in programming. That is the main difference between C language and C++ language. C language does not support any data hiding procedure. It any declaration, any variable declaration, function declaration can be done with in beginning, always in beginning only. But in C++ language or object oriented programming language, we can define or overloading the data at the time of when you need that place, you can define or declare that data. Okay, that is the main difference between C++ and C language. Okay, C is the subset of C++. C++ is subset of C. दोन्ही पण लँग्वेज एकमेकावरती डिपेंड्स आहेत. ओके. देन सी कंटेन्स 32 कीवर्ड्स. हे तुम्हाला पहिल्याच लेक्चरला मी विचारलं होतं, हाऊ मेनी कीवर्ड्स आर यूज्ड इन सी लँग्वेज. ओके. व्हॉट इज मीन बाय कीवर्ड्स? कॅन एनीबडी टेल मी? इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट. ओके. कीवर्डचा यूज करून तुम्ही काय करता, प्रोग्रामिंग लँग्वेजची सुरुवात करता. वेगवेगळे 32 आता तुम्ही बघितले कोणकोणते कीवर्ड्स यूज केले जातात. तसेच C++ मध्ये पण 63 कीवर्ड्स आहेत. 32 कीवर्ड्स जे तुम्ही सी मध्ये बघितले तेच C++ मध्ये पण आहेत आणि ऍडिशनल पण त्याच्यामध्ये बघायचे आहेत आपल्याला कीवर्ड्स. ओके. फॉर द डेव्हलपमेंट ऑफ कोड सी सपोर्ट्स प्रोसिजर प्रोग्रामिंग. एखादा तुम्हाला, आता मी सुरुवातीला सांगितलं, एखादा कोड तुम्हाला डेव्हलप करायचा असेल, while developing any code, we can firstly we can design the flow chart. Then we check that flow chart. Then we apply the procedure oriented language, and then we analyze or test that program. ओके. तुम्ही काय करताय, एखादा फ्लो चार्ट डिझाईन करताय, नंतर तुम्ही त्याच्यावरती प्रोसिजर अप्लाय करून तो कोड डिफाईन करताय आणि त्याच्यानुसार तुम्ही प्रोग्रामिंग करताय. म्हणजे तुम्ही प्रोसिजर फॉलो करताय. दॅट इज द प्रोसिजरल प्रोग्रामिंग लँग्वेज.
आणि C++ is known as hybrid language because C++ support both procedure and object oriented programming language. Both language can be supported by C++ language. Okay, or both language can be done with C++ language. Both procedure कोणत्या प्रोसिजरल प्रोग्रामिंग आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. समजतंय सगळ्यांना? Yes. समजतंय? आहे का सगळ्यांकडे नोटबुक आहे का? नोटबुक जवळ? Yes, sir. जर Yes, sir. तुम्हाला नोट करून घ्यायचं असेल तर नोट करून घेऊ शकता. एक 5 मिनिटं देतो तुम्हाला, नोट करून घ्या. आता हे तुम्हाला कधी उपयोगी पडेल ज्यावेळेस तुम्ही कॅम्पस इंटरव्ह्यू द्याल लास्ट इयरला. एखादी सॉफ्टवेअरची कंपनी आली, एखाद्या IT कंपनी तुम्हाला आली इंटरव्ह्यू साठी, त्यावेळेस तुम्हाला हे बेसिक क्वेश्चन विचारले जाते. व्हॉट इज मीन बाय C लँग्वेज, व्हॉट इज मीन बाय what is the difference between C++ and C language, which oriented language are supported in C++ or in C language, which keywords are used in C++ language, which keywords are used in C language, various problems, various that is the basic of C. Okay, you know that is the basic of C, and it depends on basic of C. Various questioning answering have been done in last year. Okay, ज्यावेळेस आता तुमचे करंटली तुमच्या जे तुमचे सिनियर आहेत, त्या सिनियर ज्या आहेत ते त्यांना C आणि C++ वरती काम करावं लागतं. त्यासाठी कॉलेजनी पण आणि डिपार्टमेंट युनिव्हर्सिटीनं पण तुम्हाला सिलेबस मध्ये हा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजचा सिलेबस इन्क्लूड केलेला आहे. घेताय का सगळ्यांनी नोट करून? Yes, sir. नोट करून द्या. PPT दिसतेत ना व्यवस्थित सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir.
Okay, done with this. Hello. Yes, sir. Okay. Then data and functions are separated in C because it is procedure programming language. तुम्ही काम करता डेटा आणि फंक्शन सेपरेट डिफाइन करता हे माहिती तुम्हाला डेटा व्हेरिएबल्स वेगवेगळे फंक्शन्स can be separated defined in C language. Data and function are encapsulated together in form of an object in C++. बघा त्याच्यामध्ये तुम्ही डेटा आणि फंक्शनचा यूज करून प्रोसिजर लँग्वेज यूज करतात. प्रोसिजर लँग्वेज यूज करता म्हणजे काय करता एखादा फ्लोचार्ट डिझाइन करतात. ओके देन विल गो then we'll come into the program. Okay, then data or function are encapsulated together. त्याच्यामध्ये डेटा आणि फंक्शन इनकॅप्सुलेटेड एकत्र डिफाइन केलेले असतात आणि फॉर्मॅट अँड ऑब्जेक्ट त्याला तुम्ही ऑब्जेक्ट म्हणू शकता. डेटा आणि फंक्शनचा तुम्ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम मध्ये काय म्हणू शकता ऑब्जेक्ट इन C++. ओके नेक्स्ट पॉइंट आहे C does not support information hiding. हे अगोदर सांगितलं तुम्हाला. C does not support information hiding. Data is hidden by आणि C++ मध्ये data is hidden by the encapsulation to ensure that data structure and operators are used as intended. त्याच्यामध्ये encapsulation procedure यूज केली जाते किंवा पॉलिमॉर्फिझम प्रोसेस यूज करून तुम्ही स्ट्रक्चर आणि ऑपरेटर एक्सटेंड करू शकता आणि त्याच्यामुळे तुमचा डेटा हायडिंग प्रोसिजर काय होते इझी जाते. बिल्ट इन डेटा टाइप्स इन सपोर्ट इन C++. बिल्ट इन डेटा टाइप्स बरोबर आहे का तुम्हाला बिल्ट इन आणि युजर डिफाईन डेटा माहित आहे तुम्हाला. युजर डिफाईन डेटा टाइप्स आहेत वेगवेगळे डेटा टाइप्स तुम्ही C मध्ये बघितले. कोणकोणते डेटा टाइप्स तुम्ही यूज करताय डेटा टाइप्स यूज इन C लँग्वेज. कोणकोणते ऑपरेटर यूज Sir, floatable. बोला बोला बरोबर आहे. कोणकोणते Some डेटा type of data type there in basic data type that includes integer, character, float, and double, and in derived data type that includes array, pointer, structure, and union. ओके डेटा टाइप्स मध्ये दोन बेसिक डेटा टाइप्स आणि डिराइव्ड डेटा टाइप्स बरोबर. बेसिक डेटा टाइप्स मध्ये तुम्ही ते इंटिजर फ्लोट वगैरे बघितले आणि डिराइव्ड डेटा टाइप्स मध्ये काय बघितले अरे स्ट्रिंग Structure. स्ट्रक्चर आणि ह्याच्यावरचे प्रोग्राम बघितले. ओके आणि सेम बिल्ट इन डेटा टाइप्स इन सपोर्टिंग C म्हणजे जे आता तुम्ही बघितले बिल्ट इन म्हणजे बेसिक आणि डिराइव्ड डेटा टाइप्स आणि बिल्ट इन टाइपच आहे तुमचा एक्सेप्ट टाइप आहे बेसिक मधला. तो डेटा टाइप तुम्ही काय करता C मध्ये यूज करताय सपोर्ट करताय आणि बिल्ट इन युजर डिफाईन डेटा टाइप्स आर सपोर्ट इन C++. ऍडिशनल युजर डिफाईन आता एक स्पेसिफिक डिराइव्ड डेटा टाइप आणि बेसिक डेटा टाइप. डिराइव्ड म्हणजे तुम्ही ऑलरेडी ते डिफाईन केलेले आहेत ते डेटा टाइप तेच फक्त तुम्ही C मध्ये यूज करू शकता आणि C++ मध्ये युजर कॅन डिफाईन ऍडिशनल डेटा टाइप they called as user defined data type. And they can use in C++ language or supported in C++ language. Then C is function driven language because C is a procedure programming language. Function driven language coming from the procedure programming language. And the C++ is an object driven language because it is an object oriented programming language. Simple. Okay. Function and operator overloading not supporting C. फंक्शन आणि ऑपरेटिंग ओव्हरलोडिंग C मध्ये करता येत नाही. मात्र फंक्शन आणि ऑपरेटिंग ओव्हरलोडिंग इज सपोर्टेड बाय C++ लँग्वेज. ओके C इज द फंक्शन ड्राइव्हन लँग्वेज. C as an object driven language. Okay. Function in C are not defined inside structure. Function can be used inside a structure in C++. फंक्शन तुम्ही काय करू शकता C मध्ये इनसाइड स्ट्रक्चर डिफाइन करू शकता मात्र फंक्शन कॅन बी यूज्ड इनसाइड स्ट्रक्चर इन C++. त्यावेळेस तुम्ही एखादं स्ट्रक्चर डिफाइन करताय त्यावेळेस तुम्हाला जे तुम्ही फंक्शन यूज करणार आहे ते तुम्हाला अगोदर डिक्लेअर करावं लागेल किंवा अगोदर डिफाइन करावं लागेल. तुम्ही स्ट्रक्चरच्या इन बिटवीन ते करू शकत नाही. C मध्ये कोणतेच तुम्ही काही व्हेरिएबल पण डिक्लेअर करू शकत नाही आणि एखादं फंक्शन जर तुम्हाला डिफाइन करायचं असेल इनसाइडला तेही करू शकत नाही. C++ मध्ये ते तुम्ही करू शकता. डायरेक्टली तुम्ही एखादं व्हेरिएबल डिक्लेरेशन करायचं असेल इन बिटवीन प्रोग्रामिंग तुम्ही आयडेंटिफायर यूज करा. बाय युजिंग दॅट आयडेंटिफायर यू कॅन
adding or abstracting the data between any line during programming. Okay. मात्र सी लँग्वेज मध्ये तसं तुम्ही ऍडिशनल डेटा किंवा ऍब्स्ट्रॅक्शन किंवा एन्कॅप्सुलेशन किंवा ऍडिशनल डेटा ऍड करू शकत नाही किंवा हाईड पण करू शकत नाही. हे सगळे फीचर्स आहेत. तुम्ही जे बघताय कम्पॅरिझन जे बघताय ते ऍडिशनल फीचर्स यूज इन सी प्लस प्लस. सी मध्ये ऍक्च्युअल काय होणार आहे आणि सी प्लस प्लस मध्ये ऍक्च्युअल काय होणार. ते पण नोट डाऊन करून घेताय का? त्याच्यामध्ये 2-3 पॉईंट महत्वाचे आहेत. ते डेटा टाईप सपोर्ट करतो ते आणि ऑपरेटेड ओव्हरलोडिंगचा टाईप घेताय का लिहून हे? Yes, sir. हा घ्या ते. एक इम्पॉर्टंट नोटीस आहे तुमच्यासाठी. आपण जे ग्रुप डिफाईन केलेत त्या ग्रुप बद्दल कुणाला काही शंका आहे का? रोल नंबर वाईज आपण ग्रुप डिफाईन केलेत प्रोजेक्टचे. CR नो सर. पण काय जण म्हणतो ते सर की आम्ही ग्रुप तयार करतो असं. ठीक आहे. मग काय एक काम करता का तुम्ही तुमच्याकडे आता बी डिव्हिजन तुमचे तुम्ही स्वतः हा, सर. करू शकाल का तुम्ही तुमच्या अंडरस्टँड लेवलला हा चालेल सर. तुम्ही तुमचे ग्रुप डिफाईन करा चालेल सर. हा आणि मला सांगा. आणि आज एक तुम्हाला फॉर्म देतो मी. त्या फॉर्म मध्ये तुम्ही स्टाफ सिलेक्शन म्हणजे गाईड सिलेक्शन करू शकता. त्यासाठी मी चॉईसेस दिले तुम्हाला. तुम्ही कोणत्या एरियामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे ब्रॉड एरियामध्ये आपल्या इलेक्ट्रॉनिक्स मध्ये IoT आहे, एम्बेडेड सिस्टीम आहे, VLS आहे. हा सर. वेगवेगळे चॉईसेस आहेत. आणि त्यानुसार त्या टाईपचं स्पेशलायझेशन मी त्यामध्ये मेन्शन केलं तुमच्या गुगल फॉर्म मध्ये. ओके सर. आणि ते तुम्ही त्यामधलं एक चॉईस तुम्हाला निवडायचं आहे. तुम्ही चॉईस कोणतं म्हणजे आपल्या 21-22 स्टाफ आहे त्याच्यामध्ये एक गाईडचं नाव तुम्हाला निवडायचं आहे. त्या अगोदर काय करा, मला तुम्ही ग्रुप डिफाईन करा. 4 मुलांचा एक ग्रुप करा आणि त्याच्यामध्ये टीम लीडर डिफाईन करा आणि टीम लीडरचं नाव मला पाठवा. त्या टीम लीडरला मी तो गुगल फॉर्म देतो. तुम्ही ते डिस्कस करा तुमच्या ग्रुपमध्ये आणि त्यानुसार तुम्ही